मालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल सेंटरमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। मी व्हर्च्युअल विषय मार्गदर्शक शोभावती यादव। आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर चला आज आपण त्या घटकाला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हा घटकमध्ये भाग 1 अभ्यासू। तर चला सुरुवात करूया जगणं कॅक्टसचा भाग 1। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जगणं कॅक्टसचं हा घटकाची प्रस्तावना बघूया। जगणं कॅक्टसचं हा स्थूल वाचनचे लेखक आहे श्री वसंत शिरवाडकर। लेखक श्री वसंत शिरवाडकर हे एक प्रसिद्ध लेखक व साहित्यिक व्यक्ती आहे। त्यांचे विविध मासिकातून वनस्पती विषयक लेखन प्रसिद्ध आहे। वाळवंटी प्रदेश म्हणजे प्रचंड उष्णता व कोरडेपणा असणारा तसेच रेताड आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणारा प्रदेश। वाळवंटी प्रदेशातील कॅक्टस ही काटेरी आणि कमी पाण्यावर जगणारी वनस्पती त्या प्रदेशातील इतर वनस्पतींचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख वनस्पती आहे। आणि प्रस्तुत पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या कॅक्टस या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यात ही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे। तर चला बघूया मुलांनो, लेखकाने वाळवंटी प्रदेशाबाबत कशा प्रकारे सूक्ष्म वर्णन केलेले आहेत। ठणठणीत कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष, रेताड जमीन ही वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत असं लेखकाला म्हणायचे आहे। वाळवंटी प्रदेश म्हणजे ठणठणीत कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष आणि रेताड जमीन। आता या तीन गोष्टी जेथे एकत्र येतात तेथे जीवन कसे फुलणार। विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने इथं खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की जी वाळवंटी प्रदेश आहे तिथे अत्यंत कोरडेपणा, पाण्याची कमतरता, अभाव आणि रेताड जमीन असल्यामुळे तिथे आपलं जे जीवन आहे जगणे शक्यच नाही। ही तर एकदमच मुलांना एकदमच खरी गोष्ट आहे। जिथे पाण्याची कमतरता आहे, अभाव आहे आणि कोरडेपणा आहे, रेताड जमीन आहे, तिथे आपण आपले जीवन जगू शकत नाही। पुढे बघा, लेखकांना पुढे हे सांगायचं आहे की निसर्ग हा मोठा जादूगार आहे। कसं काय? जी वाळवंटी प्रदेशात ही खास तेथील एक अशी जीवसृष्टी आहे, वनस्पती आहेत आणि या वनस्पतीवर जगणारे प्राणी आहेत। पाण्याखेरीज वनस्पती व प्राणी जगू शकत नाही हे तर खरेच। मुलांनो, हे तर आपल्याला माहीतच आहे की साधारणपणे पाण्याच्या अभावात वनस्पती असो किंवा प्राणी असो किंवा जगू शकत नाही, ही तर खरी गोष्ट आहे। तर लेखकाने इथे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की निसर्ग हा मोठा जादूगार आहे। कसं काय? की वाळवंटी प्रदेशात पाण्याचा अभाव असो, रेताड जमीन आहे तिकडे आणि कडक कोरडेपणा आहे, तरीही पाण्याशिवाय तिकडे एक जीवसृष्टी आहे, तिकडे वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतीवर जगणारे प्राणी पण आहेत। मुलांनो, वाळवंटी प्रदेशाला मरुभूमी म्हणतात। मरुभूमी म्हणजे काय? वाळवंटी प्रदेश जी वाळवंटात आहे, वाळवंटात अगदी
थोडे पाणी मिळते, पण थोड्याशा पाणीवर तिथे वनस्पती आणि प्राणी फुलवतो. आणि कॅक्टसच्या झाडावरची जी तुम्ही बघू शकता स्लाईडवर, ही कॅक्टसच्या झाडावरची जे लाल आणि पिवळी फुले आहेत ती खूप चित्रमय वाटतात. म्हणून लेखकाने हेच म्हणायचं आहे की निसर्ग हा एक मोठा जादूगर आहे. मुलांनो, पुढे बघा. पण वाळवंटी प्रदेशांना थोडेसं का होईना पाणी मिळते आणि निसर्गाची बहादुरी अशी की या थोड्याशा पाण्यावर तो तेथे वनस्पती फुलवतो आणि तेथले प्राणी जगवतो. मुलांनो, वाळवंटीतली एक जीवसृष्टी आहे हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कार आहे. कारण काय की तिकडे थोडेसे पाणी आहेत आणि निसर्गाची बहादुरी आहे अशी आहे की या थोड्याशा पाण्यावर तिथे वनस्पती फुलवतो आणि तिथले जे प्राणी आहेत तेही जगवतो. वाळवंटातली जीवसृष्टी खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कार आहे. त्यामुळे किती प्रतिकूल परिस्थिती असो, एक जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग हे खरंच मोठा जादूगर आहे असं लेखकांना इथे म्हणायचं आहे. पुढे बघा, आणखी काय लेखकांना माहिती सांगायचं इथे वाळवंटी प्रदेशाबाबत. ही वाळवंटी प्रदेश आहे मुलांनो. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. ही वाळवंटी प्रदेश आहे मुलांनो, तिकडे वर्षातून म्हणजे काय, वर्षातून एखादाच पाऊस पडतो आणि कधी कधी 2-2, 3-3 वर्षे पावसाच्या ठिकाणी नसतो. मुलांनो, जी वाळवंटीचे प्रदेश आहे लेखाला इथे म्हणायचं आहे की वर्षातून एखादाच पाऊस पडतो आणि कधी कधी तर असं पण परिस्थिती येतात की 2-2, 3-3 वर्षात पावसाच्या ठिकाणच नसतो. म्हणजे काय, पाऊस पडत नाही 2-2, 3-3 वर्षात. मुलांनो, पावसाच्या अभावामुळे वाळवंटी प्रदेशातील वैराळ आणि वृक्ष अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अवर्षणाच्या या प्रदीर्घ काळात हा प्रदेश अतिशय वैराळ व वृक्ष दिसतो. कारण काय की तिकडे वर्षातून एखादा पाऊस पडतो आणि कधी कधी तर 2-2, 3-3 वर्षात पाऊस पडत नाही. म्हणून हा जी प्रदेश आहे अतिशय वैराळ आणि वृक्ष दिसतो, खूप उजाड दिसतो, खूप कोरडेपणा दिसतो हा प्रदेश मुलांनो. पुढे बघा मुलांनो, तेथे जी काही झाडे व झुडपे असतील त्यावर त्या काळात एकही पान असत नाही. कारण काय, तिकडे जेव्हा 2-2, 3-3 वर्षात पाऊस पडत नाही, तिकडे जे झाडे आणि झुडपे आहे त्यावर या काळात एकही पान असत नाही आणि जीवन जे आहे तिकडे सुकून निष्प्राण झाल्यासारखे वाटते. मुलांनो, वाळवंटी प्रदेशातील झाडे तरी आहेत पण झाडवर एकही पान नसते. झाड तरी आहे तिकडे पण एकही पान नसते. म्हणून जीवन निष्प्राण झाल्यासारखे वाटते. ही तर खरी गोष्ट आहे मुलांनो. आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे आणि ही आपल्याला झाडातून मिळतो आणि झाडावर जर एकही पान नसेल तर आपलं जीवन जगणे शक्यच नाही, हो की नाही. म्हणून लेखकाने इथे हेच म्हणायचे आहे की वाळवंटी प्रदेशातील अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे की जीवन जे आहे तिकडे निष्प्राण झालेलं आहे. ते आपल्या जीवनमध्ये प्राणच नाही, जीव नाही आपल्या जीवनमध्ये असं वाटत आहे. पुढे बघा, मग एक दिवस पाऊस पडतो आणि एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे
झाडाझुडपांना पालवी फुटते आणि जमिनीत दीर्घकाळ सुप्त अवस्थेत पडून राहिलेल्या बियामधून रोपे वर येतात. मुलांनो, आपण हे तर बघितलं की वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी कधी तर 2-2, 3-3 वर्षे पावसाचं ठिकाणच नसतो. पण अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एक दिवस काय होतं की पाऊस पडतो आणि एखादी जादू निर्माण झालेली असे वाटते की ती जे झाडे आणि झुडपे आहेत त्यावर पालवी फुटते. पालवी म्हणजे काय की की जी झाडावरचे जे फुटलेले नवीन अंकुर जे असते आपण त्याला पालवी म्हणतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते जे झाडे आणि झुडपे आहेत त्यावर पालवी फुटते, नवीन अंकुर फुटते आणि जी जमिनीत दीर्घकाळ जे सुप्त अवस्थेत पडलेल्या आहेत बिया, त्या बियामधून रोपे वर येतात. जेव्हा तुम्ही बघितलं असं पावसाळ्यात की जेव्हा पाणी जमिनीवर पडतो तेव्हा बियामधून जे काही बिया जमिनीच्या खाली असतात, जमिनीमध्ये असतात, त्या बियामधून रोपे वर येतात. तशी परिस्थिती वाळवंटी प्रदेशामध्ये होते की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा एक जादू असं वाटते की जी झाडे आणि झुडपे आहेत त्यावर पालवी फुटते आणि जमिनीत जी दीर्घकाळ सुप्त अवस्थेत जी बिया जमिनीत पडलेले होते त्या बियामधून रोपे वर येतात. पाहता पाहता या रोपावर भरगच्च फुले फुलतात. इतके दिवस ओसाड पडलेल्या भूप्रदेश फुलांच्या हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाने एखादा बगीचासारख्या चित्रमय दिसू लागतो. मुलांनो, हे तर आपण बघितलं की जमिनीमध्ये जे बिया होते ते बियामधून रोपे वर येतात आणि जे रोपे होतात त्यावर रोपावर खूप भरगच्च फुले फुलतात. आणि इतके दिवस जी ओसाड पडलेली जी उजाड भूप्रदेश होती ती असं वाटते की ती फुलांच्या हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाने एखाद्या बगीच्यासारख्या असं चित्रमय दिसू लागतो. आणि कवींनी म्हटल्याप्रमाणे मरुभूमीचे नंदनवन होते. असं वाटते, एका कवीनं असं म्हटलेलं आहे की असं वाटते की ही मरुभूमी जी होती, जी वाळवंटी जी प्रदेश आहे तर असं नंदनवन होते. नंदनवन म्हणजे काय? स्वर्ग. असं वाटते की जी वाळवंटी प्रदेश आहे एक स्वर्ग दिसू लागलेला आहेत. पण काय, हे वैभव जे आहे पहाटे पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणे थोडाच काळ टिकणारे असते. मुलांनो, लेखाला असे म्हणायचं आहे की जी वैभव ही समृद्धी आहे वाळवंटी प्रदेशाची, ही जी वाळवंटी प्रदेश मरुभूमी होती ते स्वर्ग दिसू लागलेले आहेत. ही समृद्धी जी आहे एका पहाटे पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणे थोडाच काळ टिकणारे असते. कसं काय? पुढे बघा. मुलांनो, लेखाला पुढे हेच म्हणायचं आहे की लवकरच पुन्हा सूर्य आकाशातून आग ओकू लागतो. की जी वाळवंटी जी प्रदेश होती त्याचा जे वैभव होता थोडा काळासाठी एका पहाटे पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणे थोडा काळ टिकणारे होता. कसं काय की जी लवकरच पुन्हा सूर्य आकाशातून आग ओकू लागतो आणि हवा तापल्या तव्यासारखी गरम होते आणि पाने, फुले, गवत करपून जाऊन जमिनीत त्यांचा भुगा होऊन पडतो. जेव्हा वाळवंटी प्रदेशात पाऊस पडतो आणि त्या पावसामुळे जे बिया जमिनीत होते ते बियामधून रोपे वर येतात आणि ते रोपावर भरगच्च फुले फुलतात आणि त्या भरगच्च फुले मुळे जी वाळवंटी प्रदेश होत आहे ते एका नंदनवन म्हणजे स्वर्गप्रमाणे दिसू लागलेला होता. नंतर सूर्याच्या आकाशातून आग
ओकू लागला. म्हणजे काय, जे सूर्याची भयंकर कडक ऊन तेव्हा पडतात, तेव्हा काय होते की जे काही पाने आणि फुले होते ते गवत करपून जाऊन जमिनीत त्याचा भुगा होऊन पडतो. जेव्हा सूर्याचे भयंकर कडक ऊन पडतात तेव्हा जी पाने आणि फुले होते मुलांनो, ती सूर्याची प्रचंड आगीतून नष्ट होतात आणि नष्ट झाल्यानंतर त्याची जी भुगा होते, पावडर होते, त्या जमिनीत पडतो. वाळवंटाचे ओसाड भकास जीवन सुरू होते. आणि पुन्हा एकदा जे वाळवंटाची जी वैशिष्ट्ये होते, ओसाड, दुर्भिक्ष, उजाड, ही जीवन पुन्हा सुरू होते. पण एक गोष्ट होते, इथं प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली होती, पण ही झाल्याच नंतरही एक गोष्ट निर्माण होती, ती काय की रोपांना आलेल्या बिया मातीत पडतात. आपण हे बघितलेलं होतं मुलांनो, की जेव्हा रोपे वर येतात आणि रोपे वर येताना त्याच्या जे बिये होते, ती बिये जे होते ते मातीत पडलेले होते पावसात नंतर, आणि त्या पुढील वर्षाच्या पाऊस येईपर्यंत जीव धरून मातीत मिसळून राहतात. ही तर एक सकारात्मक गोष्ट इथे झाली की जेव्हा सूर्य आकाशातून आग ओकू लागला आणि सूर्याचे भयंकर कडक ऊन पडलेलं होतं, तेव्हा पानं व फुलेची जे काही होते ते सूर्याची प्रचंड आगीतून नष्ट होतात आणि नष्ट झाल्यानंतर त्याचे जे पावडर होते ते जमिनीत पडते. पण नंतर एक सकारात्मक गोष्ट काय निर्माण झाली, घडलेली आहे इथे, की रोपांना जे आलेल्या बिये होते ते मातीत पडलेले होते आणि ते पुढील वर्षाचा पाऊस येईपर्यंत जीव धरून मातीत मिसळून राहतात, जेणेकरून पुढच्या वर्षी तेच बियामधून पुन्हा जेव्हा पाऊस पडणार तेच बियामधून रोपे वर येतील आणि पुन्हा एकदा वाळवंटी जी प्रदेश आहे ते पुन्हा एकदा स्वर्ग दिसू लागणार. पुढच्या वर्षी पाऊस आला की उगवायचे आणि पाऊस संपून कोरडा हंगाम आला की बियांच्या रूपाने मातीत पडून राहायचे. हा जो वर्ण केलेला होता वनस्पतीचा एक प्रकार आहे, तो अवर्षण टाळणारा आहे. मुलांनो, लेखाने इथे हे सांगायचं आहे की पाऊस आला की उगवायचे, म्हणजे काय की पाऊस आला की बियामधून जे रोपे होते ते वर येतात आणि पाऊस संपून कोरडा हंगाम आला की बियांच्या रूपाने मातीत पुन्हा पडून राहायचे. हा जो वर्णन केलेला होता वनस्पतीचा एक प्रकार आहे, तो अवर्षण टाळणारा आहे. म्हणजे अनावृष्टी, दुष्काळ याला मात देणारा आणखी एक वनस्पतीचा प्रकार आहेत वाळवंटी प्रदेशात. या वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या वनस्पतीचा आणखी एक प्रकार आहे, तो अवर्षणाचा प्रतिकार करणार आहे. या वनस्पती पाऊस पडतो तेव्हा जे काही पाणी मिळवता येईल तेवढे स्वतःमध्ये साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत राहतात. मुलांनो, लेखाने इथे हे सांगायचं आहे की जे अवर्षणाचं प्रतिकार करणारा आहे, ही जी वनस्पती आहे, पाऊस पडतो तेव्हा पाणी मिळवता येईल तेवढे स्वतःमधून साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात मंद गतीने वाढत राहतात. म्हणून थोड्याशा पाणीवर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस असे म्हटले जातात. अवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या या वनस्पतीमध्ये सर्वात महत्त्वाचा कॅक्टस. आपण हे बघितले आहेत की कशा प्रकारे अवर्षणाचा त्यांनी प्रतिकूल परिस्थितीने सामना केलेला आहे. म्हणून ही जे अवर्षण होते त्याचा प्रतिकार करणारा वनस्पतीचे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोण आहे, कॅक्टस.
कॅक्टसची तुम्हाला ओळख करून द्यायला नको मुलांनो. कसं काय की कॅक्टस आता आपल्या दिवाणखान्यात येऊन पोचला आहे. लेखाने इथे म्हणायचं आहे की कॅक्टस ही तुम्हाला ओळखीचं आहे, वनस्पतीचं आहे. कारण काय की कॅक्टस ही आता आपल्या दिवाणखान्यात म्हणजे बैठकीची जी खोली आहे तिथे पोचला आहे. म्हणजे की आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी लोक आपल्या घरामध्ये कॅक्टस शोभेच्या कुंड्या लावतात. हे तर आपण बघितलेले आहेत. म्हणून कॅक्टस ही जी वनस्पती आहे आपली खूप ओळखीची वनस्पती आहे. कॅक्टस बागेत तर लावतात, पण मनी प्लांटप्रमाणे कॅक्टसच्या शोभेच्या कुंड्या अनेक घरातून दिसतात. कॅक्टस आपण बघितलेलं आहे की कॅक्टस बागे पण सर्व लोक लावतात आणि काही लोक लावतात. आणि मनी प्लांटप्रमाणे जसं आपण मनी प्लांट आपल्या घरामध्ये लावतात तसं त्याचप्रमाणे कॅक्टस ही आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी लोक कॅक्टसच्या शोभेच्या कुंड्या अनेक आपल्या घरातून लावतात. पुढे बघा, लेखाने आणखी कोणती माहिती सांगितलेली आहे कॅक्टसबाबत. अगदी थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना दाखवण्यासाठी निसर्गाने जणू काय कॅक्टसची पैदास केली आहे. हे तर आपण मुलांना बघितलेलं आहे की कशाप्रमाणे अतिशय थोड्याशा पाण्यावर जी कॅक्टस आहे त्याची पैदास निसर्गाने केलेल्या आहेत. आणि वाळवंटी जी प्रदेश आहे कॅक्टस हा अगदी आपला खास प्रतिनिधी आहे. आणि वाळवंटी प्रदेशामध्ये ही कॅक्टस जी आहे सर्वात महत्त्वाचा वनस्पती आहे. कॅक्टसचे अनेक जाती आहेत. मुलांनो, कॅक्टस जी आहे याचा अनेक प्रकारचे प्रकार आहे, जाती आहे तिची. त्या सग्वारो कॅक्टस हा कॅक्टसचा राजा. आणि त्या अनेक प्रकारामध्ये कॅक्टसच्या अनेक प्रकारामध्ये जी सग्वारो कॅक्टस आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कॅक्टसचा राजा आहे. तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो म्हणजे कॅक्टसचा राक्षस तो. आणि ही जी कॅक्टस आहे सग्वारो कॅक्टस त्याची वैशिष्ट्ये काय आहेत की तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. तुम्ही कल्पना करू शकता की 50 फूट म्हणजे किती उंचपर्यंत ही वाढत असते. म्हणजे कॅक्टस ही राक्षसप्रमाणे आपल्याला दिसतो. त्याची वाढ इतकी मंद असते. म्हणजे काय, जी सग्वारो कॅक्टस आहे त्याची वाढ इतकी मंद असते मुलांनो की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो आणि 200 वर्षे जगतो. त्याच्या जे आयुष्यात जीवनकाळ आहे त्याचा 200 वर्ष आहे आणि तो 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो. म्हणजे आज उभे असलेले काही सग्वारो कॅक्टस आहे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळापासूनचे आहेत. मुलांना, दुसरे बाजीराव पेशवे म्हणजे कोण? पेशवाईमधील राघोबा दादा आणि आनंदीबाई यांचे सुपुत्र. तुम्ही इतिहासात त्याचा अभ्यास केलेला आहेत. म्हणजे आज उभे जे असलेले जे काही सग्वारो कॅक्टस मला दिसत असेल ते बाजीराव काळाचे आहेत. तसेच सग्वारावची 50 वर्षात 3 फूट वाढ होते. सग्वारो कॅक्टस जी आहे त्याच्या 50 वर्षात फक्त 3 फूट वाढ होते. आणि या हिशोबाने एक माणूस त्याचा संबंध आयुष्यात सग्वारो कॅक्टसचं फार त्याचा कमरेच्या थोडासा वरपर्यंत वाढलेला पाहिजे. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता एक माणूस उभे आहेत आणि कॅक्टस जे आहे सग्वारो जी कॅक्टस आहे त्या माणूसचे कमरेच्या वरपर्यंत फक्त आहेत. सग्वारो कॅक्टस हा असा राक्षस आहे असं लेखाला म्हणायचं आहे ते की सग्वारो कॅक्टस हा असा राक्षस आहे. तर काही कॅक्टस तुमच्या हाताच्या अंगठाच्या पेऱ्या इतके चिमुकले. सग्वारो जी कॅक्टस आहे कसं वाटते की ही आपल्या जे हाताचे अंगठा आहे अंगठाच्या पेऱ्या म्हणजे अंगठाचे पेर म्हणजे काय, अंगठाच्या जे नखाचा शेवटचा जे भाग असते, शेवटची बाजूचा भाग असते, आपण त्याला अंगठाचा पेर असं म्हणतात. ती सग्वारो जी कॅक्टस आहे तुम्ही चित्रामध्ये शेवटी बघू शकताच की सग्वारो कॅक्टस जी आहे आपल्या हाताचे जे अंगठा आहे
अंगठाच्या पेऱ्या, अंगठाच्या नखाच्या शेवटीच्या बाजू इतक्या चिमुकले असतात. तर मुलांनो, इथे जी आहे जगणं कॅक्टसचा भाग 1 इथे मी संपवते. इथंपर्यंत आपण सगवरो कॅक्टसची जी माहिती आहे थोडीफार बघितली, त्याची वैशिष्ट्ये आपण बघितले. नंतरचा लेक्चर, पुढच्या लेक्चरमध्ये आपण जी आहे आपण आणखी माहिती बघणार आहेत. तर आजचे इथे लेक्चर मी इथे संपवते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण या घटकाचा अभ्यास केला. हा घटक सर्वांना उत्तम प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. जर तुम्हाला हा घटक समजला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा घटक पुन्हा पाहू शकता. याकरिता आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील घटकासाठी. धन्यवाद.